वय झालेलं तरी दुसरा कोण भेटत नाही म्हणून भाऊ स्वतः गाडी हाणायचे. त्याचं कारण फक्त एवढं स्पीड होतं की ड्रायव्हर पण घाबरायचे बसायला. बरं, ड्रायव्हर भ्यायचे या गाडी बसायचे म्हणून भाऊ उतरत्या वयात पण स्वतः गाडी हाणायचे. कारण भाऊंनी जिंतीच्या सोन्यासारखे बैल पळाले स्पीडचे, त्यामुळे त्यांना काय वाटायचं नाही. पण बाकीचे म्हणजे माणसं म्हणायचे की ते छकड्याचं चाक जमिनीला टेकत नाही, त्यामुळे बरेच ड्रायव्हर भ्यायचे. मित्रांनो, छकडी शर्यतीत 3 फेऱ्याच्या मैदानात अपराजित जोडी, ह्या जोडीचा पळून 3 फेऱ्याच्या मैदानात कुणीही पराभव केला नाही, हे त्याचा विक्रम आहे. आता जसं सांगितलं टिल्लू शेटने की भाऊ चालवायचे आणि सर्वाधिक जवळनं बघणारी व्यक्ती कोण असतं तर ड्रायव्हर, तुम्ही चालवाय होता आणि अनेक विक्रम आहेत, पराभवच बघितला नाही. काय सांगाल ह्या जोडीविषयी? ह्या जोडीविषयी मध्ये ह्या बैलांच्या गती कोणाला नव्हती, त्यामुळं गाडी हाणायला लागत नव्हती. गाडी काय नुसतं बसायचं धाडस करायचं, काय ड्रायव्हर धाडस. हा, म्हणजे ड्रायव्हर बिहायची म्हणजे त्या गती एवढी होती की पुढे जाऊन कशा शिरत्या का आपण उडून पडतोय असं ड्रायव्हरांनी वाटायचं, त्यामुळे ड्रायव्हर बसत नव्हतं. एक फेमस फोटो आहे, लक्ष बघा कडनं पळतोय आणि बारका लक्षाकडनं पळतोय आणि हा हातनं पळतोय आणि तो फोटो जगप्रसिद्ध आहे. बैलगाड्यात पहिला फोटो प्रसिद्ध झालेला तो आहे, जगप्रसिद्ध झाला आणि उत्तम भाव आहेत. तो फोटो आहे पुशेगाव मैदानाचा. काय झालेलं एकदा सांगा त्या पुशेगाव मैदान. पुशेगावात म्हणजे आपली गाडी कवा कडनं बारका लक्ष असला की पळायची नाही, घोटाळा व्हायचा पब्लिक मुळे. आज दाबायचा बैल, मग मोठा लक्ष दाबून दारांना आज जायचा. पण तिथं जाणून बुजून कडेला आल्यागत गाडी आली, चिठ्ठी आपलं नशीबच कडेला आलं. पण म्हटलं पळवायची, आज फायनलला गाडी राहिली पाहिजे. मग आम्ही काय केलं, बारक्या लक्षावर जरा गाडी टाकली, इसणीला कासारा लावला, आपल्या पद्धतीनं आपण गाडी झोपली. गाडी फायनल राहिली, संध्याकाळी 1 नंबर केला. आणि महत्वाचं ह्या